Hello students, good morning. Minati madam. Students, today we have to see practice set 7.2. Let us see the first example. On a graph paper, plot the point A30, B33 and C03. Join A, B and B, C. What is the figure form? आपण coordinate system काढूया आणि point plot करूया. Zero, 1, 2, 3, -1, -2, 1, 2, 3. हा आहे y ॲक्सिस, हा आहे x ॲक्सिस. आपल्याला पॉइंट कुठले जॉईन करायचे आहेत तर ए आहे 30. आता 30 म्हणजे 0 कोणाचा आहे वाय ॲक्सिसचा. वाय ॲक्सिसचा कॉर्डिनेट वाय जर कॉर्डिनेट 0 असेल तर तो पॉइंट कुठे असतो एक्स ॲक्सिसवर. एक्स इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे हा पॉइंट आहे ए 3 0 ए पॉइंट आहे. बी पॉइंट आहे 3 3. आता 3 3 बी पॉइंट कुठे असणार आहे हा एक्सचा 3 आणि वायचा पण 3. एक्सचा 3 वायचा 3. हा आहे पॉइंट बी 3 3 आणि सी पॉइंट आहे 0 3. 0 3 म्हणजे एक्सचा कॉर्डिनेट 0 आणि वायचा कॉर्डिनेट 3. एक्सचा कॉर्डिनेट 0 आणि वायचा कॉर्डिनेट वायचा 3 म्हणजे हा पॉइंट असेल सी. एक्सचा 0 लक्षात घ्या. जर एक्स कॉर्डिनेट 0 असेल तर तो पॉइंट वाय ॲक्सिसवर असतो आणि जर वाय कॉर्डिनेट 0 असेल तर तो पॉइंट एक्स ॲक्सिसवर असतो. आता आपल्याला पॉइंट जॉईन करायचे आहेत ए बी. ए आणि बी जॉईन करूया. नंतर पॉइंट जॉईन करायचा आहे बी सी. विचारलंय तुम्हाला व्हॉट इज द फिगर फॉर्म. ही कोणती फिगर आहे तर सगळ्या साईड 3 आहेत. ही साईड 3 आहे, ही साईड 3 आहे, चारही साईड 3 आहेत आणि प्रत्येक अँगल काय आहे 90. हा अँगल 90 आहे आणि म्हणून कोणती फिगर फॉर्म झाली आहे फिगर फॉर्म बाय द जॉइनिंग AB and BC is square. कुठली फिगर फॉर्म झाली आहे स्क्वेअर. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द वाय ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट फ्रॉम इट टू इट लेफ्ट. आता लक्षात ठेवायचं आहे. एक वाक्य तुम्हाला सांगते, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकलेलो आहोत. परत एकदा सांगते की जी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असते तिचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू असतं. तिचं इक्वेशन काय असतं एक्स इज इक्वल टू. जी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असते मग आता ही लाईन जी आहे द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस चे इक्वेशन काय असणार आहे एक्स इज इक्वल टू असणार आहे 0 नाही एक्स इज इक्वल टू असणार आहे. पण ती कुठे आहे द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस इज एक्स इज इक्वल टू. पण ते कुठे असणार एक्स इज इक्वल टू काय तर ते 7 आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम इट टू लेफ्ट. लेफ्ट साईडचा 7. मग लेफ्ट साईडचा 7 म्हणजे या बाजूचा 7. या बाजूचा 7 निगेटिव्ह असतो का पॉझिटिव्ह. लेफ्ट साईडला काय असतो निगेटिव्ह असतो. म्हणून इथं काय असणार आहे वाय ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स
ऑफ 7 units from its left. तर लेफ्ट शब्द असल्यामुळे काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं, -7. आणि कुणाला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. वाय ॲक्सिसला पॅरलल असल्यामुळे काय घ्यायचं, एक्स इज इक्वल टू. बघा, वाय ॲक्सिसला पॅरलल असल्यामुळे एक्स इज इक्वल टू घ्यायचं आणि लेफ्ट हा शब्द असल्यामुळे काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं. लेफ्ट आणि 7 असल्यामुळे -7. तर इक्वेशन काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू -7. डायग्राम काढायची खरं गरज नाहीये, पण आपण काढली आहे. बघा, डायग्रामनी पण आपल्या लक्षात येतं की लेफ्ट साईडला 7 जर घेतला तर तो कसा असणार आहे, -7 असणार आहे. आणि म्हणून याचं इक्वेशन काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू -7 हे असणार. ओके, आता आपण ह्या थर्ड एक्झाम्पल तसंच आहे. बघा, राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. कुणाला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला. एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजे काय असणार आहे, वाय इज इक्वल टू असणार आहे. एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर वाय इज इक्वल टू, एक्स ॲक्सिसला वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर एक्स इज इक्वल टू. लक्षात ठेवा, वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर एक्स इज इक्वल टू घ्यायचं आणि एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर वाय इज इक्वल टू घ्यायचं. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे आणि 5 युनिट्स आहे म्हणजे इज इक्वल टू 5 येणार आहे. पण निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, 5 युनिट्स फ्रॉम इट अँड द बिलो. बिलो शब्द आहे, बिलो शब्द आहे म्हटल्यानंतर निगेटिव्ह, म्हणजेच वाय ॲक्सिसच्या बिलोला काय असतं, निगेटिव्ह नंबर्स असतात. हे बघा, हे बिलो, मग इथे काय असतात, निगेटिव्ह नंबर्स असतात. म्हणून वाय इज इक्वल टू -5 इज द इक्वेशन ऑफ लाईन इज y इज इक्वल टू -5. बघा, y इज इक्वल टू का घेतलं, कारण एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. 5 का घेतलं, कारण 5 युनिट्स आहे. आणि निगेटिव्ह का घेतलं, कारण बिलो आहे म्हणून निगेटिव्ह घेतलं. ओके, आणि आपण डायग्रामच काढायची म्हटलं तर खालच्या बाजूला एक्स ॲक्सिसला पॅरलल घ्या, लाईन घ्या एक्स ॲक्सिसला पॅरलल आणि -5 मधनं जाते म्हणून हिचं इक्वेशन असणार आहे y is equal to -5. Okay, now let us see the fourth example. Fourth example बघूया आपण. The point -3, -2 lies on the line parallel to the y-axis. Write the equation of the line. आता बघा, equation of the line कसं शोधतो आपण इक्वेशन ऑफ द लाईन, कुणाला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला. वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे काय असणार, इक्वेशन काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू. आता एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे का किती नंबर आहे ते कसं शोधतो आपण, तर आपल्याला लेफ्टला आहे का राईटला दिलेलं आहे कसं दिलेलं आहे ते आपल्याला इथं बघायचं. पण ते जे दिलेलं नाही, आपल्याला काय दिलं, त्यावरचा पॉईंट दिलेला आहे. तर पॉईंट काय दिलाय आपल्याला, एक्स कॉर्डिनेट दिलाय -3 आणि वाय कॉर्डिनेट दिलाय -2. एक्स इज इक्वल टू -3. मग आपला वाय ॲक्सिसला जर पॅरलल आहे आणि एक्स इज इक्वल टू -3 मधनं जाते, तर इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हणजे एक्स इज इक्वल टू असणार आहे. एक्स इज इक्वल टू तर -3 दिसते आपल्याला, म्हणजे आपलं अँसर काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू -3. इथे सॉल्व्ह करायचं काहीच नाही, कॅल्क्युलेशन काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला इथे लॉजिक वापरायचं आहे. वाय ॲक्सिसला पॅरलल म्हणून एक्स इज इक्वल टू आणि त्यावर ऑर्डर पेअर दिलेली आहे, त्यावरचा पॉईंट दिलेला आहे, एक्सचा कॉर्डिनेट -3 म्हणून एक्स इज इक्वल टू -3. हे झालं इक्वेशन. मग आपण यातनं सुद्धा हे काढू शकतो, एक्स इज इक्वल टू -3 म्हणजे ती लाईन कुठली असणार आहे, ही लाईन असणार आहे बघा ती. आणि पॉईंट कुठला आहे, -3 -2 म्हणजे हा तो पॉईंट आहे, -3 -2. ओके, now let us see the fifth example. X-axis and line x is equal to -4 are parallel lines. आता ही x-axis आहे आणि x is equal to -4. What is the distance between them? X-axis and x is equal to -4. आता इथे x-axis आणि x is equal to -4 parallel line नाही, इथे y-axis असेल. इथे घेऊया आपण y-axis.
वाय ऍक्सिस आणि एक्स इज इक्वल टू -4. एक्स इज इक्वल टू -4 ही लाईन बघा. एक्स इज इक्वल टू -4 ही लाईन कोणती असणार आहे, तर एक्सच्या -4 मधून लाईन काढायची. ही लाईन कुठली आहे, ही लाईन आहे एक्स इज इक्वल टू -4. ही लाईन कुणाला पॅरलल असणार आहे, पॅरलल आहे, तर ही लाईन आहे पॅरलल वाय ऍक्सिसला. वाय ऍक्सिस आणि एक्स इज इक्वल टू -4 या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे. दोघांमधलं डिस्टन्स किती असणार आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम, तर दोघांमधलं हे एवढं डिस्टन्स आहे. 1 2 3 4 हे 4 डिस्टन्स आहे. डिस्टन्स बिटवीन the y-axis and line x is equal to -4 is 4. किती डिस्टन्स असणार आहे, 4 डिस्टन्स असणार आहे, कारण की दोन लाईन पॅरलल आहे. पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण घेतो. ओके, नाउ लेट अस सी द 6th example. Which of the equation given below have graph parallel to the x-axis and which one have the graph parallel to the y-axis? आपल्याला इथे इक्वेशन दिलेले आहेत 1 2 3 4 आणि हे आपल्याला विचारलंय कोण पॅरलल y-axisला आहे आणि कोण पॅरलल x-axisला आहे. आपल्याला कोणत्या ऍक्सिसला पॅरलल हे शोधून काढायचंय. एकदम इझी आहे. मी तुम्हाला सांगितलंय एक्स इज इक्वल टू असेल तर एक्स इज इक्वल टू हे इक्वेशन वाय ऍक्सिसला पॅरलल असते आणि वाय इज इक्वल टू असेल तर ते एक्स ऍक्सिसला असतं. तर हे काय आहे, एक्स इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3 ही लाईन कुणाला पॅरलल असणार आहे, तर पॅरलल टू द वाय ऍक्सिस. पॅरलल टू द कोणाला पॅरलल असणार आहे, वाय ऍक्सिसला. आता y-2 इज इक्वल टू 0 हे काय येणार आहे, y-2 म्हणजे y-2 इज इक्वल टू 0 म्हणजे y इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू 2 कुणाला पॅरलल असणार आहे, एक्स ऍक्सिसला. x प्लस 6 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू -6 कुणाला पॅरलल आहे, x इज इक्वल टू म्हटल्यावर y ऍक्सिसला. y इज इक्वल टू -5 कुणाला पॅरलल असणार, एक्स ऍक्सिसला. तर बरोबर आहे की नाही, जर x इज इक्वल टू ही लाईन असेल तर ती वाय ऍक्सिसला पॅरलल असते आणि वाय इज इक्वल टू ही लाईन असेल तर ती एक्स ऍक्सिसला पॅरलल असते. अशा पद्धतीने हा तर फारच इझी क्वेश्चन होता. आणि ह्या कुठून जातील हे पण सांगताल. एक्स इज इक्वल टू 3 ही लाईन कुठून जाणार आहे, तर एक्स इज इक्वल टू 3 बघा ह्या एक्स इज इक्वल टू 3 मधून ही जाणार आहे. वाय इज इक्वल टू 2 वाय इज इक्वल टू 2 म्हणजे इथून वाय इज इक्वल टू 2 मधून जाणार आहे. म्हणजे आपण याचे ग्राफ पण पटकन काढू शकतो. नाउ लेट अस सी द 7th एक्झाम्पल. आपण 7th एक्झाम्पल बघूया. On a graph paper, plot a point 2, 3, 6, -1, 0, 5. If those points are collinear, then draw the line which include them. Write the coordinates of the point on which the line intersect the x-axis and y-axis. पहिल्यांदा आपण हे ABC पॉइंट काय करून घेऊया, प्लॉट करून घेऊया. ABC पॉइंट आपल्याला दिलेत. ए किती दिलाय, 2, 3. तर A23 शोधूया आपण. ए म्हणजे A23 म्हणजे एक्स ऍक्सिसचा एक्स कॉर्डिनेट आहे 2 म्हणजे हा आणि वाय कॉर्डिनेट आहे 3 म्हणजे हा. म्हणजे बघा हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आहे A 2 3. बी काय आहे 6 -1 6 आधी म्हणजे एक्स कॉर्डिनेट 6 नंतर -1 हा बघा हा पॉइंट कुठला आहे बी. एक्स कॉर्डिनेट 6 आणि वाय कॉर्डिनेट -1. त्यानंतर आहे सी 0 5 बघा 0 कुणाचा एक्सचा आणि वायचा कोणता 5. हा आहे पॉइंट सी. हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत का बघा हा पॉइंट हा आणि हा बघा कोलिनियर आहेत का हे पॉइंट. कोलिनियर म्हणजे एकाच लाईनवर बघा तिन्ही पॉइंट कसे आहेत एकाच लाईनवर आहे. मग आपण ही लाईन ड्रॉ करूया. लाईन ड्रॉ केली. पुढे काय सांगितलंय राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऍट विच द लाईन इंटरसेक्ट द एक्स ऍक्सिस. ही लाईन एक्स ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट होतीये आणि वाय ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट होते ते पॉइंट लिहायचे.
तर एक्स ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट होते, इथे इंटरसेक्ट होते. तर कोणता पॉइंट आहे हा पॉइंट आहे इंटरसेक्शन पॉइंट ऑफ लाईन अँड एक्स ऍक्सिस इज 5, 0. आणि वाय ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट होते, 0, 5 मध्ये. तर मग आपण इंटरसेक्शन पॉइंट लिहूया. इंटरसेक्शन पॉइंट therefore intersection point of line and x-axis is कुठला पॉइंट आहे, 5, 0. and intersection point of line and y-axis is 0, 5. ओके, अंडरस्टूड. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय आहे बघा. ड्रॉ द ग्राफ ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. x plus 4 is equal to 0, y minus 1 is equal to 0, 2x plus 3 is equal to 0, 3y minus 15 is equal to 0. आधी आपण कोऑर्डिनेट सिस्टीम काढून घेऊया. झिरो 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5 -1 -2 -3 -4 -5 -6 1 2 3 4 5 6. Now let us draw the first equation. X plus 4 is equal to 0. That means x is equal to -4. x is equal to -4 ही लाईन कुणाला पॅरलल असणार आहे, इज parallel to the y-axis. y-axis ला पॅरलल असणार आहे आणि x इज इक्वल टू -4 मधनं जाईल. y-axis ला पॅरलल, x इज इक्वल टू -4. ही बघा ती पॅरलल लाईन, ही ग्राफ आहे त्या लाईनचा. कुणाचा ग्राफ आहे हा, x इज इक्वल टू -4. Now second, y minus 1 is equal to 0. Therefore, y is equal to 1. तर हा कुणाला पॅरलल असणार आहे, इज पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला पॅरलल आणि वायच्या 1 मधून जाणार. कुठे आहे तो बघा, ही एक्स ऍक्सिस आहे, त्याला पॅरलल आहे. y इज इक्वल टू 1 मधून तो ग्राफ आपण काढणार आहोत. ही लाईन आहे, हा ग्राफ आहे. y इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू 1 म्हणजे काय, y इज इक्वल y मायनस 1, तर y मायनस 1 इज इक्वल टू 0 असं पण आपण म्हणू शकतो. आणि हा x प्लस 4 इज इक्वल टू 0. आता थर्ड काय आहे, 2x प्लस 3 इज इक्वल टू 0. तर 2x प्लस 3 काय होईल, 2x इज इक्वल टू -3. x इज इक्वल टू -3/2 म्हणजे x इज इक्वल टू काय येणार आहे, -1.5 येणार आहे. x इज इक्वल टू -1.5 कुणाला पॅरलल असणार आहे, इज पॅरलल टू x असल्यामुळे y ऍक्सिस. y ऍक्सिसला पॅरलल लाईन काढायची आणि ती कुठून जाताना दाखवायची,
-1.5 मधनं x इज इक्वल टू मायनस, आता बघा हा -1 आहे, हा -2 आहे, तर हा मधला काय असेल -1.5. x इज इक्वल टू -1.5. ही जी लाईन आहे x इज इक्वल टू, किंवा आपण याला x इज इक्वल टू -1.5 म्हणजे कोणता, 2x + 3 इज इक्वल टू 0. ओके, हा तो ग्राफ आहे. आता पुढे काय सांगितलंय, 3y - 15. 3y - 15 इज इक्वल टू 0. देअरफॉर 3y इज इक्वल टू 15. y इज इक्वल टू 15/3. y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 5 कुणाला पॅरलल असणार आहे, इज पॅरलल टू द x ॲक्सिस. आणि yच्या 5 मधून जाईल. तर yचा 5 कुठला आहे, हा आहे बघा, yचा 5. y इज इक्वल टू 5. ह्या लाईनचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 5 म्हणजेच काय, 3y - 15 इज इक्वल टू 0. हे त्याचं इक्वेशन आहे. अशा पद्धतीने आपण ह्या लाईनचे ग्राफ ड्रॉ करू शकतो. ओके, आता इथे आपण लास्ट एक्झाम्पल बघूया. त्यातलं x + y इज इक्वल टू 2. आपण इथे काय करायचं आहे, तर कोऑर्डिनेट सिस्टीम काढून घ्यायची. आणि 1 बाय 1 आपण ग्राफ काढायचे. -1, -2, -3. आता हे ज्या इक्वेशनमध्ये x आणि y दोघंही असतात, ज्या इक्वेशनमध्ये x आणि y हे दोन्ही कोऑर्डिनेट दोन्ही व्हेरिएबल्स असतात, ते इक्वेशन एक्स ॲक्सिसला पण पॅरलल नसतात आणि वाय ॲक्सिसला पण पॅरलल नसतात. तर ते इक्वेशन दोन्ही ॲक्सिसला काय करून जातात, इंटरसेक्ट करून जातात. तर ते कसे सॉल्व्ह करायचे, मग त्याचे ग्राफ कसे काढायचे, तर आपण पहिला ग्राफ बघूया, x + y 2. आता इथे काय करायचं, एक्स वाय आणि एक्स वाय हे असे आपण पॉइंट घ्यायचे. आता हा जो ग्राफ आहे हा तोंडी काढू शकतो आपण याचे पॉइंट. तर इथे एक्स पण आहे, वाय पण आहे, त्यामुळे हा ग्राफ एक्सला पण पॅरलल नसणार आहे, वायला पण पॅरलल नसणार आहे. बघा कसं काढायचं. एक्सची व्हॅल्यू आपण समजा 0 घेतली, तर एक्स इज इक्वल टू जर 0 घेतलं तर वाय काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू x + y इज इक्वल टू 2. देअरफॉर y इज इक्वल टू 2 - x म्हणजे y इज इक्वल टू 2 - 0 म्हणजे y इज इक्वल टू येणार आहे 2. म्हणजे x ची किंमत जर घेतली तर y ची काय येते 2. 0 + 2 इज इक्वल टू 2. समजा x ची किंमत आपण 1 घेतली, x ची किंमत जर 1 घेतली तर y ची किंमत काय येणार आहे, इफ x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 2 - 1 म्हणजेच y इज इक्वल टू काय येणार आहे 1 येणार आहे. तर इथे येणार आहे y इज इक्वल टू 1. 1 + 1 इज इक्वल टू 2. समजा आपण x ची किंमत 2 घेतली, x ची किंमत जर 2 घेतली, x इज इक्वल टू 2, तर y इज इक्वल टू काय येणार आहे, y इज इक्वल टू 2 - 2 म्हणजे y इज इक्वल टू येणार आहे 0. मग आपल्याला काय पॉईंट मिळाले, 0 2 1 1 आणि 2 0. मग आता आपण हे पॉईंट इथे प्लॉट करूया. 0 2 कुठे मिळणार आहे आपल्याला, x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 2 हा पॉईंट 0 2. नंतर 1 1 हा झाला 1 1
नंतर 2 0 x2. बघा हे तिन्ही पॉईंट कसे आहेत, कोलिनियर आहेत आणि आपण त्याचा ग्राफ काढूया. हा पॅरलल आला का एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला? नाही. काय इक्वेशन या लाईनचं? ह्या लाईनचं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2. अशा पद्धतीने आपण हे काढलं. आता आपण हे काढूया 3x मायनस वाय इज इक्वल टू 0. 3x मायनस वाय इज इक्वल टू 0 म्हणजेच काय, तर 3x इज इक्वल टू वाय, वाय इज इक्वल टू 3x. आपण हे सॉल्व करूया. परत ग्राफ चार्ट काढायचा आहे एक्स वाय एक्स वाय. तीन पॉइंट आपल्याला पुरेसे असतात. 3 पॉइंट किंवा 4 पॉइंट काढायचे. 2 पुरेसे असतात पण 2नी ग्राफ चुकला तर कळत नाही. बघा आता एक्सच्या व्हॅल्यू घेऊया आपण वेगवेगळ्या. 0 घेऊ, 1 घेऊ, 2 घेऊ. समजा एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली तर वाय काय येईल, वाय इज इक्वल टू 3x म्हणजे वाय इज इक्वल टू 3 इंटू 0 म्हणजे वाय पण 0 येणार. समजा एक्सची किंमत जर आपण 1 घेतली तर वाय इज इक्वल टू 3x म्हणजे वाय इज इक्वल टू काय येणार, 3 इंटू 1 म्हणजे वाय इज इक्वल टू येणार 3. वाय इज इक्वल टू काय येणार 3. ओके. आता एक्सची किंमत समजा आपण 2 घेतली तर वाय काय येणार, वाय इज इक्वल टू 3x मीन्स काय येणार आहे, वाय इज इक्वल टू 3 इंटू 2 म्हणजे वाय येणार आहे 6. म्हणजे इथे येणार आहे 6. म्हणजे पॉईंट कुठले मिळाले आपल्याला, 0 0 1 3 आणि 2 6. आता हे पॉईंट आपण प्लॉट करूया. 0 0 म्हणजे हा पॉईंट, नंतर 1 3 हा 1 आणि 3 कुठे आहे, हा, आणि 2 6 हा 2 आणि 6 कुठे येईल, इथे येईल. आता हे पॉइंट बघा कसे आहेत, कोलिनियर आहे. हे 3 पॉइंट कसे आहेत, कोलिनियर आहेत. टू सिक्स इथे येईल तो पॉइंट. आणि हा कुठला आहे, 1 3 पण बघा हा नाही आहे, हा पॉइंट जॉईन करायचेत. हे जे पॉइंट आलेले आहेत इथे, हे पॉइंट सरकले. आपले ही जी लाईन आलेली, ही लाईन कुठली आलेली आहे, 3x मायनस वाय इज इक्वल टू 0. हे इक्वेशन 3x मायनस वाय इज इक्वल टू 0 हे इक्वेशन या लाईन ग्राफचं आहे. बघा ही लाईन होती का पॅरलल, ही ओरिजिन मधून जाते. का ओरिजिन मधून जाते, कारण की इक्वेशन आहे y इज इक्वल टू 3x. आपण बघितलेलं आहे की y इज इक्वल टू 3x की ax असेल, y इज इक्वल टू ax असेल किंवा x इज इक्वल टू ay असेल तर ते इक्वेशन ती जी लाईन आहे ती ओरिजिन मधून जाते. मग आपलं हे इक्वेशन आहे y इज इक्वल टू 3x आणि म्हणून ही ओरिजिन मधून गेली आहे. ओके. आता 2x प्लस वाय इज इक्वल टू 1. थर्ड बघा, 2x प्लस वाय इज इक्वल टू 1. आता हे बघा काय करायचं, y इथे ठेवा, 2x या बाजूला ना, 1 मायनस 2x. ओके. आता x y x y. x ची किंमत 0 घेऊ. समजा x ची किंमत जर 0 घेतली तर हा 0 येईल, मग y ची किंमत काय येणार आहे 1. हा, समजा आपण x ची किंमत 1 घेतली, समजा x ची किंमत 1 घेतली तर 2 इंटू 1 काय येणार आहे -2. -2 मधनं 1 गेला -1. समजा x ची किंमत आपण 2 घेतली, 2 इंटू 2 -4. -4 मधनं 1 गेला -3. हे तोंडी पण येतं, पण जर तोंडी येत नसेल तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. बघा सॉल्व्ह करून दाखवते मी तुम्हाला. बघा x ची किंमत आपण 0 घेतली समजा, तर इक्वेशन काय आपलं, y इज इक्वल टू 1 मायनस 2x. हा, आता 1 मायनस 2x. मग आता तुम्ही 1 मायनस x ची किंमत किती घेतली आहे 0. 1 मायनस 2 इंटू 0 म्हणजे 0
म्हणजे काय आलं 1 आलं. y इज इक्वल टू म्हणजे एक्सची 0 असताना वायची किंमत 1 येते. ओके, एक्सची 0 असताना वायची किंमत काय येते 1. आता आपण एक्सची किंमत 1 घेऊया. एक्स इज इक्वल टू 1. इक्वेशन आहे y इज इक्वल टू 1 मायनस 2x 1 मायनस 2 इंटू 1. 1 मायनस 2 इंटू 1 म्हणजे -2. -2 मधनं 1 मायनस केलं आपण, काय झालं 1 मायनस 2 काय झालं 1 म्हणजे -1. मग आता काय आलं इथे ऑर्डर पेअर आलेली आहे. एक्सची किंमत 1 असताना वायची किंमत -1. 1 -1 असं सॉल्व्ह करायचं आहे. आता इथे एक्स इज इक्वल टू 2 घेतलं समजा आपण, तर y इज इक्वल टू 1 मायनस 2x 1 मायनस 2 इंटू 2ची किंमत 2. 1 मायनस 2 इंटू 2 4. 1 मायनस 4 आलं -3. म्हणजेच ऑर्डर पेअर आली एक्सची किंमत 2 असताना वायची किंमत -3. म्हणजे इथे येईल 2 -3. आलं का लक्षात? जर आपल्याला इक्वेशन दिलं असेल तर आपण एक एक किमती घ्यायच्या वेगवेगळ्या आणि एक्सच्या घेतल्या तर वायच्या शोधून काढायच्या. आता हे पॉईंट आपण इथे प्लॉट करूया. पॉईंट एकाच ग्राफवर काढल्यामुळे कदाचित कन्फ्युजन होत असेल, तुम्ही वेगवेगळ्या ग्राफवर काढून बघा. 0 1. आता मी मुद्दामून रेड पेन घेते. एक्सची किंमत 0 आणि वायची किंमत 1 म्हणजे कुठे असणार आहे, हा आहे तो. नंतर एक्सची किंमत 1 आणि वायची किंमत -1. एक्सची 1 आणि वायची -1 म्हणजे हा पॉईंट येतो. 1 एक्सची किंमत 2 आणि वायची -3. एक्सची किंमत 2 वायची -3. बघा हे 3 पॉईंट कसे आलेत. कोलिनियर आलेत. आणि हे आपण काय करूया, प्लॉट करूया. ओके, तर हा जो ही जी लाईन आहे हिचं इक्वेशन काय आहे, 2x प्लस y इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने ज्या लाईनमध्ये एक्स आणि वाय दोन्ही व्हेरिएबल असतात त्या लाईन एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला पॅरलल नसतात, तर त्या एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट करून जातात. हे लक्षात ठेवायचे. ओके, आणि ज्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट नंबर नसतो, म्हणजे 3x मायनस वाय इज इक्वल टू 0 असेल किंवा x मायनस वाय इज इक्वल टू 0 असेल किंवा 3x इज इक्वल टू वाय, असे जे इक्वेशन असतात ते इक्वेशन ओरिजिनमधून जातात. हे पण लक्षात ठेवा. मग आपण वेगवेगळ्या बघितलेल्या आहेत की कोणते इक्वेशन ओरिजिनमधून जातात, कोणते इक्वेशन एक्स ॲक्सिसला पॅरलल असतात, कोणते इक्वेशन वाय ॲक्सिसला पॅरलल असतात आणि कोणते इक्वेशन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट करून जातात. हे आपण हे सगळ्या ह्या पूर्ण प्रॅक्टिस सेटमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर हे सगळे ग्राफ तुम्ही काढून बघा. स्पेशली हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा, सोडवा. हा कारण 10वीला हा प्रश्न महत्वाचा आहे, 10वीसाठी आणि त्याच्या पुढच्या इयरसाठी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आपलं 9वीचा सगळे मॅथ्स 2चे लेसन व व्हिडिओज बनवून तयार झालेले आहेत. तसंच मॅथ्स 1चे फक्त स्टॅटिस्टिक्स आणि फायनान्शियल प्लॅनिंग हे 2 लेसन राहिलेत, ते पण मी लवकरच या आठवड्यात व्हिडिओज बनवून पूर्ण करणार आहे. तर तुमच्यापर्यंत मला हे व्हिडिओ घेऊन यायला आनंद होत आहे. तुम्ही सगळ्या व्हिडिओज नीट बारकाईने बघून अभ्यास करू शकता. जरी लॉकडाऊन असलं, वर्गात क्लास होत नसले तरी वर्गात शिकवल्याप्रमाणेच सगळ्या पोर्शनवरती व्हिडिओज बनवलेले आहे. त्यामुळे तुम्ही आता काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. तर सगळ्यांना बेस्ट लक. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.